Hello everyone. Today we are going to learn unit number 3, a poem 3.1, Sleep Baby Sleep. Let's see the meaning of the poem. मुलांनो, छोट्या बाळाला झोपवताना आई काय बरं करते? बरोबर. त्याला गाणं गाऊन किंवा गीत गाऊन झोपवते. आणि यालाच इंग्लिशमध्ये ललबाय असे म्हणतात. त्यालाच अंगाई गीत असे म्हणतात. ललबाय, अंगाई गीत. आज आपण असेच एक अंगाई गीत शिकणार आहोत. स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. युअर फादर हर्ट्स हिज शीप. तुझे वडील मेंढ्या पाळायला गेले आहे. हिअर हर्ट्स मीन्स मेंढ्या किंवा बकऱ्या पाळणे. युअर मदर शेक्स द लिटल ट्री. तुझी आई एक छोटंसं झाड हलवते आहे. शेक म्हणजे हलविणे. फ्रॉम विच फॉल प्रेटी ड्रीम्स ऑन दी. आणि त्यातून सुंदर सुंदर स्वप्न तुझ्या अंगावर पडत आहे. हिअर प्रेटी मीन्स सुंदर, ड्रीम्स स्वप्ने, दी म्हणजे यू किंवा तू. बघा किती सुंदर कल्पना इथे केली आहे कवीने की तुझी आई एक झाड हलवते आहे आणि त्याच्यातून छान सुंदर अशा स्वप्नांचा वर्षाव तुझ्या अंगावर होतो आहे. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. हेवन्स म्हणजे स्वर्ग. आकाश हे पांढऱ्या रंगाच्या मेंढ्यांनी भरून गेलं आहे. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार सो ब्राईट. आणि हे लॅम्प्स म्हणजे मेंढ्यांची पिले. हे जे स्टार्स दिसत आहे ना, या ज्या चांदण्या दिसत आहे चमकताय त्या जणू काही मेंढ्यांची पिलं आहे. अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. आणि हा जो चंद्र दिसतो आहे ना, तो रात्रीच्या या अंधाराचा मेंढपाळ आहे. शेफर्ड म्हणजे मेंढ्या पाळणारे लोक किंवा मेंढपाळ. किती सुंदर कल्पना केली आहे बघा. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. अँड आय गिव्ह दी अ शीप. तू जर झोपलास ना बाळा तर मी तुला एक शीप देईल, मेंढी देईल. विच विथ इट्स गोल्डन बेल शॅल बी. आणि तिच्या गळ्यात सोनेरी घंटा बांधलेली असेल. अ लिटल प्ले फेलो फॉर दी. तिच्या बरोबर तू खेळू शकशील आणि तिच्यासोबत तू छान खेळशील. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. बघा, त्या आईचं छोटूसं बाळ झोपावं म्हणून आई त्या बाळाला सांगते की बाळा तू जर झोपलास ना तर मी तुला काय देईल, एक सोनेरी घंटा बांधलेली मेंढी देईल आणि तिच्याबरोबर तू छान खेळू शकशील. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप. आणि मेंढ्यांसारखा मे आवाजात रडू नकोस. हिअर ब्लीट मीन्स मेंढीचा किंवा बकरीचा आवाज. ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रॉग. जर तू असाच ओरडलास तर काय होईल? बघा, आई बाळ झोपावं म्हणून त्याला भीती दाखवते आहे आणि म्हणते आहे की तू जर मेंढीच्या आवाजात रडू लागलास तर शेफर्ड्स डॉग म्हणजे मेंढपाळाचा तो कुत्रा येईल. रागीट अँग्री कुत्रा येईल. अँग्री रागीट. आणि काय करेल? तो माझ्या या खट्याळ बाळाला चावा घेईल. नॉटी
खट्याळ. रोग, छोटं लहान बाळ. बाईट, चावा घेणे. आणि माझ्या छोट्या बाळाला तो कुत्रा चावा घेईल. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. तिचे हे बोलणे ऐकून रागीट कुत्रा खरोखरच तेथे येतो आणि आई त्या कुत्र्याला हटकते आणि म्हणते, गो आउट अँड हर्ट द शीप. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो. तू इथे थांबू नकोस. बाहेर जाऊन मेंढ्यांचं रक्षण कर. बार्किंग, कुत्र्याचे भुंकणे. आणि आई त्या कुत्र्यावर ओरडते, अँड वेकन नॉट माय बेबी सो. आणि माझ्या छोट्या बाळाला उठवू नकोस. तू जर इथे भुंकलास तर माझं छोटं बाळ उठेल. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. अशा प्रकारे अगदी लढीवाळपणे चुचकारत, काही आमिष दाखवत, कधी कधी भीती दाखवत आई खरोखरच आपल्या बाळाला झोपवत असते. या कवितेचे कवी आहे एनॉनिमस. अशी सुंदर कविता ललबाय त्यांनी लिहिली आणि आज आपण ती शिकलो.